चार युगांची वर्णने वाचताना पहिले सत्ययुग, दुसरे त्रेतायुग, तिसरे द्वापार युग आणि चौथे कलियुग। या युगानंतर सृष्टीचा शेवट होणार असे म्हटले जाते। सध्याचे वातावरण पाहता तसेच होईल असे वाटते। रोजच्या बातम्या आणि समाजातील दुष्प्रवृत्तीचे वाढते प्रमाण पाहता घोर कलियुग या शब्दाची व्याप्ती करते। समाज ज्या गतीने अधपतनाला लागला आहे त्या गतीने भविष्य कसे असेल हा विचार निश्चितच आपल्या मनातही येतो। ही अवस्था केवळ आपली नाही तर पांडवांचीही झाली होती, कारण महाभारताच्या वेळीच कलीने लोकांच्या डोक्यात शिरायला सुरुवात केली होती। म्हणूनच आपलेच म्हणवणारे लोक आपल्या विरुद्ध उभे राहिले आणि महाभारत घडले। याच वृत्तीचा विचार करता पांडवांनी श्रीकृष्णाला भविष्यात काय होणार ही काळजी व्यक्त केली। तेव्हा काय घडले हे सांगणारी आणि कलियुगावर भाष्य करणारी सुंदर कथा वाचा। एकदा चार पांडव भगवान श्रीकृष्णाला विचारतात, कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल? या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला, कलियुगात काय परिस्थिती असेल त्याची मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो। असे म्हणून त्यांनी आपल्या भात्यातून 4 बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने 4 वेगळ्या दिशेला सोडले आणि 4ही पांडवांना ते बाण घेऊन येण्याची आज्ञा दिली। सर्व 4ही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले। जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजूळ आवाज ऐकू आला। तो त्या आवाजाकडे वळला। त्याने पाहिले, एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे, पण त्याच वेळी जिवंत सश्याचे मांस खात आहे। तो ससा खूप वेदना सहन करत आहे। या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला। त्याने ते ठिकाण पटकन सोडले। भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी 5 विहिरी होत्या। एका विहिरीभोवती 4 विहिरी होत्या। 4 विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठवून राहू शकत नसल्याने ते विहिरीबाहेर पडत होते। पण आश्चर्याची बाब म्हणजे या 4ही विहिरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मध्ये असलेली विहीर कोरडी होती। हे पाहून भीम चक्रावून गेला। नकुल जेव्हा बाण घेऊन माघारी येत होता तेव्हा त्याने एका ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे। जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली, पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते। खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासून वेगळे करू शकले। तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते। हे पाहून नकुल गोंधळून गेला। सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले, एक मोठी शिळा खाली कोसळत आली। ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती, पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली। यावेळी सहदेवही चकित झाला। या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला। श्रीकृष्ण हसले आणि अर्थ सांगितला, कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधुर असेल आणि खूप ज्ञानही असेल, पण ते साधकांचे शोषण करतील, जसं कोकिळा त्या सशाचे करत होती। कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील। श्रीमंतांकडे खूप धन असेल, ठेवायला जागा नसेल, पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरिबांना देणार नाहीत। जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही। कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले। कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील, जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्याचे अंधपातन काही केल्या थांबणार नाही, पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल, जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासून रोखले। अशा प्रकारे श्रीकृष्णांनी कलियुगाचा अर्थ 5ही पांडवांना समजावून सांगितला। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।